सुस्वागतम. ठरलं तर मग मालिकेच्या येणाऱ्या आठवड्यामध्ये अतिशय जबरदस्त ट्विस्ट आपल्याला बघावयास मिळणार आहे. त्यामध्ये आपण अखेर ज्या क्षणांची वाट बघत होतो तो क्षण आपल्याला बघावयास मिळून अर्जुनने मोठ्या हुशारीने आता तन्वीला दिलेल्या खोट्या चावीने आता तन्वीने भयानक घोडचूक करून आता अर्जुनने महिपतला रंगेहात पकडून महिपतने सायलीला किडनॅप केल्याचे भयानक सत्य समोर आणून आता अर्जुन हा पोलिसांना घेऊन येत महिपतला कसा जेलचा रस्ता दाखवतो हे आता आपल्याला बघावयास मिळणार आहे. आता महिपतला अटक करताच वकिली डोक्याने सायलीच्या एकेका अश्रूंचा कसा अर्जुन हा महिपतकडून बदला घेतो हे आता आपल्याला बघावयास मिळणार आहे. आणि जेव्हा आता अर्जुन हा महिपतच्या घरावरती धाड टाकतो तेव्हा त्या धाडीत रविराज समोर आता नागराजचे सत्य आलेले असते. आणि ज्या वेळेस आता नागराज हा रविराजला बघतो त्यावेळेस नागराजने आता धूम ठोकून तेथून पळ काढलेला असतो. तर आता रविराज हा नागराजला कसा पकडून पर्दाफाश करतो हे आता आपल्याला बघावयास मिळणार आहे. त्यामध्ये आता किडनॅप केलेल्या सायलीला काहीही करून आपल्या घरातून आता दूर घेऊन जायची असा निर्णय आता महिपतने घेतलेला असतो. सायली जर आपण जास्त दिवस या घरात ठेवली तर चैतन्य गडकरीला संशय येईल. तसेच आता अर्जुन सुभेदार सुद्धा आपल्या घरावरती धाड टाकून येऊन गेलेला आहे. तर आता नागराज म्हणतो की या सायलीला मारता कामा नये. महिपत या सायलीचा आपल्याला कधीही उपयोग होऊ शकतो. तिला आपण असं कुठंतरी पाठवू की जेणेकरून ती फक्त आपल्याला पाहिजे त्या वेळेस मिळाली पाहिजे. तर आता महिपतने भला मोठा निर्णय घेऊन आता लगेचच महिपतने गुंड बोलावलेली असते आणि महिपत म्हणतो की हे बघा या सायलीला तुम्हाला राजस्थानला घेऊन जायचे आहे आणि या सायलीला असं काही करा की ती फक्त मेली नाही पाहिजे आणि तिथेच राजस्थानमध्ये असलेल्या एखाद्या बेकायदेशीर आश्रमात तिला फेकून द्या आणि मग आपलंही काम होईल. तेव्हा लगेचच आता गुंड हे सायलीला त्या महिपतच्या घरातून आता ओमिनी बसमध्ये घालतात आणि त्या कारमधून आता गुंड हे आता सायलीला घेऊन जात असतात. तर आता अर्जुन इकडे सायलीला बघण्यात वेडापिसा झालेला असतो आणि देवबाप्पाच्या मंदिरात आता प्रार्थना करत असताना लगेच गणपती बाप्पा आता संकेत देतात आणि अर्जुन आता पाठीमागे बघताच ते गुंड आता सायलीला तेथूनच त्यांच्या त्या गाडीतून घेऊन जात असतात आणि अर्जुनच्या आता डोळ्यासमोर आता सायली येते. पटकन आता अर्जुन आता सायलीचा पाठलाग करतो आणि त्या गुंडांच्या गाडीला आपली गाडी आडवी लावत एकेका गुंडांची कुत्र्यासारखी धुलाई करून आता अर्जुनने सायलीला सोडवलेली असते. सायलीला सोडवताच आता गुंड हे पळून गेलेले असतात. तर आता अर्जुन सायलीला विचारतो की पण सायली तुम्हाला किडनॅप कुणी केले होते, महिपत शिकरेने ना? तर सायली म्हणते हो अर्जुन सर. तर आता सायली म्हणते की अर्जुन सर पण आता आपल्याकडे काही पुरावा नाही तेव्हा आपल्यावरती कोणी विश्वास ठेवणार नाहीये. सायली म्हणते की मी तुम्हाला घडलेली सर्व हकीकत सांगते पण आपण आता इथून अगोदर घरी जाऊया. तर आता अर्जुनने सायलीला घरी आणलेले असते. तेव्हा आता घरी येताच तन्वीच्या पायाखालची जमीन सरकते आणि सायलीला बघताच कल्पनाला मोठा आनंद झालेला असतो. तर आता इकडे सायलीला घरी आणताच पूर्णाई आणि प्रताप अवाक झालेले असतात. तर पूर्णाई म्हणते की कुठे सापडली अर्जुन तुला ही सायली? सायली म्हणते की मी सांगते आणि सायली आता पूर्णाईला म्हणते की ज्या वेळेस मी बेलाचे पान आणायला मार्केटमध्ये गेली होती तेवढ्यात अर्जुन आता सायलीला थांबत म्हणतो की मी सांगतो आणि अर्जुन म्हणतो की सायली ही मार्केटमध्ये बेलाचे पान आणायला जात असताना बेशुद्ध अवस्थेत मला मंदिराच्या पाठीमागे सापडली. तर आता पूर्णाई आणि प्रतापला मोठा धक्का बसलेला असतो. तर आता इकडे तन्वी ही तिरक्या डोळ्याने आता ते सर्व ऐकत असते. तर आता इकडे अर्जुनला खरं काय आणि खोटं काय हे शोधून काढायचं असतं. आणि आता अर्जुनचे ते बोलणे ऐकताच तन्वी ही अवाक झालेली असते. तन्वी विचार करते की साक्षीने तर सायलीला किडनॅप केलं होतं मग अर्जुनला ही कशी बेशुद्ध अवस्थेत सापडली? तर आता पटकन लगेच तन्वी ही तेथून बाजूला जाते आणि बाजूला जाताच आता तन्वीने साक्षीला फोन केलेला असतो.
त्याच वेळेस आता अर्जुन हा तन्वीच्या पाठीमागे येतो आणि तन्वीचे बोलणे ऐकू लागतो. तर आता लगेच तन्वी ही साक्षीला म्हणते की अगं साक्षी, कुठे आहेस तू? खूप मोठी गडबड झाली आहे, मी तुला घरी येऊन सगळं सांगते. तर साक्षी म्हणते की अगं तन्वी, काय झालं? अगं आज त्या सायली नावाचा काटा मी कायमचा दूर केला आणि आता ती सायली कधीच सुभेदारांच्या घरी येणार नाही आणि आता तू सुभेदारांची सून होऊ शकते. तेव्हा आता तन्वीला मोठा धक्का बसतो. तन्वी म्हणते की साक्षी, तू काय बोलतेस? पण तेवढ्यात पाठीमागून अर्जुन आल्याचे तन्वीला समजते आणि तन्वी म्हणते की मी तुला घरी येऊन भेटते आणि तन्वी फोन कट करते. तेवढ्यात पाठीमागून अर्जुन हा तिथून बाजूला जातो. तर आता अर्जुनने तन्वीचे ते बोलणे ऐकलेले असते. ताबडतोब तन्वी आता पूर्णाईकडे येत म्हणते की पूर्णाई, आता सायली सापडली, माझ्या जीवावरचा घोर कमी झाला आणि आता तुलासुद्धा काही टेन्शन राहिलं नाही. तेव्हा पूर्णाई, आता बाबा वाट बघत असेल, मी निघते आणि घाईघाईने लगेचच तन्वी ही तेथून पळ काढते. तर आता तन्वी ही निघून गेलेली असते. इकडे आता अर्जुन मात्र मोठी चाल खेळतो. ताबडतोब आता अर्जुन हा इन्स्पेक्टरला फोन करून सायली सापडल्याचे सांगतो आणि आता सायलीला महिपत शिकरेने किडनॅप केले असल्याचे अर्जुन इन्स्पेक्टरला बोलतो आणि म्हणतो की इन्स्पेक्टर साहेब, ताबडतोब तुम्ही आता महिपत शिकरेच्या घरी या, आपल्याला खूप मोठा पुरावा मिळणार आहे. आणि आता लगेच तिकडून इन्स्पेक्टरसुद्धा आता महिपतच्या घरी निघालेला असतो आणि इकडे अर्जुनसुद्धा पोहोचलेला असतो. तर आता इकडे अर्जुन आणि इन्स्पेक्टर हे महिपतच्या घराजवळ आलेले असतात. तर पटकन आता तन्वीसुद्धा तिथे येते आणि ताबडतोब आता तन्वी आतमध्ये जाते. तर आता तिथे नागराज, महिपत आणि साक्षी ड्रिंक करत असतात. तेव्हा आता तन्वीला मोठा धक्का बसतो. तर लगेचच महिपत म्हणतो की अगं तन्वी, ये ये, आज सायलीला आम्ही कायमचे संपवले आणि आता तू सुद्धा आमच्यामध्ये सेलिब्रेशन सुरू कर. तर तन्वीने डोक्याला हात लावलेला असतो आणि तेवढ्यातच तन्वी म्हणते की संपवले म्हणजे काय झालं? काय केलं तुम्ही सायलीला? तर महिपत म्हणतो की अगं त्या सायलीला आम्ही आता किडनॅप तर सोडच, पण कायमचे आता बाहेरचा रस्ता दाखवला आणि त्या सायलीला आता कायमचे राजस्थानात पाठवले. तर आता तन्वी म्हणते की दारू जास्त झाली का तुम्हाला अण्णा? तर लगेचच अण्णा म्हणतात की तन्वी, वायफट बडबड करू नकोस आणि बस आणि घे तू ही एक पेग. तर लगेचच आता पाठीमागून इन्स्पेक्टर आणि अर्जुन तिथे आलेले असतात आणि लगेचच अर्जुन आणि इन्स्पेक्टर महिपतचे ते बोलणे ऐकतो आणि आता लगेचच महिपतने सुद्धा अर्जुन आणि इन्स्पेक्टरला बघताच महिपतची सगळी दारू उतरलेली असते. ताबडतोब महिपत म्हणतो की अरे अर्जुन साहेब आणि इन्स्पेक्टर साहेब, तुम्ही इकडे? तर लगेचच अर्जुन म्हणतो की हो, तुला जेलचा रस्ता दाखवायला आलोय. आणि लगेचच अर्जुन म्हणतो की इन्स्पेक्टर साहेब, ताबडतोब इथले CCTV फुटेज चेक करा आणि त्यामध्ये आपल्याला पुरावा हा सापडणारच. आणि आता आपण महिपतच्या तोंडूनच त्याने सायलीला राजस्थानला पाठवण्याचे कबूल केले. तर आता इन्स्पेक्टर लगेचच तेथील CCTV कॅमेरे आता सर्व आपल्या अंडर ऑब्झर्वेशनमध्ये घेतात आणि आता त्या CCTV कॅमेऱ्यामध्ये महिपतचे भयानक सत्य आता समोर आलेले असते. महिपतने गुंडांकडून सायलीला कसे किडनॅप करून आता त्या रूममध्ये ठेवले हे आता CCTV फुटेजमधून आता अर्जुन आणि लगेचच इन्स्पेक्टर समोर आलेले असतात आणि ताबडतोब इन्स्पेक्टर आता महिपतला अटक करतात आणि आता साक्षीचा सुद्धा खरा चेहरा समोर आलेला असतो आणि लगेचच आता लेडीज कॉन्स्टेबलसुद्धा आता साक्षीला अटक करते. तर लगेचच बोट करत अर्जुन म्हणतो की महिपत, माझ्या सायलीच्या डोळ्यातील आणलेल्या तो एक एक अश्रूंचा मी आता तो बदला घेणार आहे आणि तुला आता मी कसे जेलमध्ये सडवतो ते तू बघतच राहा, असे म्हणत आता इन्स्पेक्टर महिपतला घेऊन निघून जातात. तर आता इकडे तन्वीने एक घोड चूक केलेली असते आणि आता लगेचच पाठीमागून अर्जुनने फोन करताच रविराजसुद्धा तिथे आलेला असतो आणि आता रविराज येताच नागराजने तिथून धूम ठोकलेली असते. तर आता रविराज समोर नागराज आणि महिपतचा खरा चेहरा येऊन रविराजचे सुद्धा आता डोळे उघडलेले असतात आणि नागराज हा सुद्धा आता महिपतच्या कटात सामील आहे की काय, नागराज इथे कशासाठी आला होता, याचा आता रविराजला मोठा अचंबा वाटलेला असतो. तर आता महिपत हा गुंड प्रवृत्तीचा असून
मैपतने साक्षीला किडनॅप केल्याचे सत्य आता रविराज समोर सुद्धा आलेले असते. तर आता इकडे आता प्रतापच्या ट्रकमध्ये विषारी ड्रग्ज हे आता मैपतनेच मिक्स केले याचा आता पुराव्याचा पेन ड्राईव्ह सायली आता समोर आणून अर्जुन कसा मैपतला जेलमध्ये सडवतो हे बघण्यासाठी आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब